रिक्षा हो, पण असं तो कधीही करत नाही. अलीकडे असं फार विचित्र व्हायला लागले त्याचं. हे बघ, ते मला वाटतं तू जरा त्याला ना सांभाळून घे, समजून घे. अरे काय समजून घेऊ? आणि हे बघ विजय, कामाच्या ठिकाणी नाही समजून घेत आहे. तुला सांगते, आज हैदराबादवरनं 2 डॉक्टर आलेत. त्यांच्यासोबत मीटिंग होती आणि हाच गायब. वर फोनही उचलत नाहीये. अगं ताई, त्याचं कदाचित तितकंच महत्वाचं काम असेल. कम ऑन, हॉस्पिटल सोडून असं त्याला कुठलं महत्वाचं काम असणार आहे? ताई, तू अशी ना गल्लत करू नकोस. हे काय आहे, तुझ्यासाठी हॉस्पिटल म्हणजे सर्वस्व आहे. पण प्रत्येकाचं तसं नसतं ना. प्रत्येकाला आपलं वेगळं आयुष्य असतं, नाही का? समजून घे ग तू जरा. तू आता मला शिकवणार आहेस का की कसं वागायचं ते? आजकाल ना मला कळेनासच झालेलं आहे. विक्रांत काय, केव्हा आणि कसा वागेल काही कळत नाही. मध्यंतरी तो ईशाला हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचा. आता एवढ्या लहान बाळाला आपल्या जबाबदारीवर घेऊन यायचं म्हणजे त्याचं कामात 100% लक्ष लागेल का? हे बघ ताई, काय असतं ना की प्रत्येक माणसाचं आपलं आयुष्य असतं, नाही का? त्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतात, कधी चांगल्या घडतात, कधी वाईट घडतात. त्याचा परिणाम आपल्या वागण्यावरती होतो. माणूस वेगळा वागतो कधी कधी. प्रत्येक माणूस रोज तसाच वागेल याची हमी देऊ शकतेस का तू? तू सुद्धा माझंच बौद्धिक घेतोयस. अगं ताई, मी काय तुझं बौद्धिक घेणार? मला एवढंच म्हणायचं की इतक्या वर्षात विक्रांतच्या हातून जे काही घडलं नाही ते जर आज होत असेल तर त्याची काहीतरी कारणं वेगळी असतील. मला वाटतं तसं मन आजकाल थाऱ्यावर नाही. पण मला कळत नाही, मला हॉस्पिटलच्या बाहेर तो दिसला होता, मग गेला कुठे? मला नाही माहिती. पण ज्या अर्थी तो कुठेतरी गेला त्याचा अर्थ असा की ते काम महत्वाचं असणार, नाही का? तुला सुद्धा सांगून गेला नाही? अगं, कुणालाच सांगून गेला नाही तो, याचाच अर्थ तो नाहीये का की ते काम महत्वाचं असणार? ऐक ना, सकाळ हा मुलगा आत्या. हॅलो. आज न सांगता मीटिंगला आला नाही. सॉरी, मी जरा बाहेर गेलो होतो. नाही, तू कुठे गेला होतास हे विचारणार नाही मी तुला, पण यापूर्वी असा कधी वागला नव्हतास तू. आत्या, माझे किती पेशंट्स उरलेत आता? एकही नाही. का? मी सारिकाला सांगितलं होतं ना मी येणार आहे माझं काम उरकून, आणि तोपर्यंत तुझ्याकडे पेशंट्स पाठवायला सांगितले होते. मी मीटिंगमध्ये होते त्यामुळे तुझ्या पेशंट्सना मी घरी पाठवलं. त्यांना का थांबवून ठेवू? आत्या, पण मी आलोय ना आता. हो, पण ह्याची खात्री कुठे होती मला? त्यामुळे इतके फोन केले मी तुला पण एकदाही उचलला नाहीस. सॉरी. विजय म्हणाला मला की तू डिस्टर्ब आहेस, तुझी मनस्थिती ठीक नाहीये. नाही, असं काही नाहीये. हे असं आहे की नाही हे दिसतंय मला. मोनिका बरोबर एवढी भांडणं झाली होती तुझी, तरी देखील तू एवढा कधी डिस्टर्ब दिसला नव्हता. हे आणखी असं किती दिवस सुरू राहणार आहे? आत्या प्लीज, तू. मी 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 चुकांवर पांघरून घालणारी अजिबात नाहीये, उपाय शोधणारी. आणि याच्यावर मी एक उपाय शोधलाय. कशावर उपाय शोधलायस तू?
याच तुझ्या मनस्थितीवर तुझं मन आणि डोकं शांत राहील. आत्या तू मला काय सांगतेस काहीच कळत नाही. तू मोनिकाशी डिवोर्स घे आणि मानसीशी लग्न करून टाक. आत्या हो, हाच उपाय आहे तुझ्यासाठी. अगदी योग्य. खरं आणि स्पष्टच बोलते मी. तुमची मैत्री, तुमच्यातला आपलेपणा, तुमची एकमेकांशी जुळणारी वेवलेंथ, तुमच्यातली टेलिपॅथी, हे सगळं पाहिलंय मी आतापर्यंत. छान जुळेल तुमचं नातं. आत्या प्लीज, बास झालं. अरे पण या शक्यतेचा विचार तर करून बघ ना. मानसी अपसेट आहे म्हणून तू स्वतः किती अपसेट झालेस बघ ना. आणि आज कधी नव्हे ती तू मीटिंग सुद्धा टाळलीस, ती पण मानसीला भेटण्यासाठी, राईट? आज तुला तुझ्या कामापेक्षा जी मुलगी जास्त महत्वाची वाटली ती तुझ्यासाठी योग्य आहे इतकंच म्हणते ना मी. हे बघ, मला तिच्याशी बोलता आलं नाही. मला फक्त तिची मनस्थिती सावरायची, बाकी माझ्या डोक्यात काहीही नाही. आणि तू तुझ्या डोक्यातला हा विचार काढून टाक, कळलं? मला जरा बोलू दे तिच्याशी. ओ गोबाळा, ओ गोबाळा, ओ ओ ओ ओ. अहो, ईशाला ताप भरलाय हो. काय म्हणतेस? हो ना, काय करूया आता? मी मनूला फोन करतो. हो. ती घरी येतच असेल, तिला सांगतो लवकर यायला. ओ ओ बाळा, ओ बाळा, ओ ओ कलर. नाही बाई, नाही 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 नाही. फोन बंद आहे तिचा. अरे बापरे, म्हणजे ती येईपर्यंत आता ही अशीच रडत राहणार. आणखी हो. दे. ओ नाही रडायचं बाबू. अरे नाही रडायचं. पंजोबानी घेतलंय ना आता. काय करायचं हो? तू एक काम करतेस, तिला जरा पुसून काढ. हा, आलेच मी. ओ ना बाबा, नाही रडायचं. बरं वाटणार आता, बरं वाटणार. ओ बाळा, ओ. अलीकडे वरचेवर आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय नाही का? हो ना. गेल्या आठवड्यात सुद्धा ताप आला होता तिला. हो, मध्ये जावई बापू नाही का घेऊन गेले होते, तेव्हा सुद्धा कणकण होती तिच्या अंगात. वरचेवर आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय नाही? नाही तर काय. आईचं लक्ष कुठं आहे तिच्या? आपली ईशा त्या बाबतीत अगदीच कमनशिबी आहे. मोनानं तिला एकदाही जवळ घेतलं नाही. आई जवळ असली की बाळाला बरं वाटतं. मला वाटतं म्हणूनच ती सारखी आजारी पडत असावी. आपण तरी काय करणार? बघा, अजून अंग गरम आहे. आता काय करायचं हो? नुसतं तिने फोन घेतला नाही तर किती डिस्टर्ब होतोयस बघ तू. आणखी काय खुणा देऊ तुला? आत्या, आत्ता मी बेचैन असण्याचं कारण वेगळं आहे. अगं, त्या बिचारीचं लग्न मोडलंय, त्यामुळे ती खचली आहे आणि मला तिला काहीच मदत करता येत नाही, त्यामुळे मी बेचैन. ती बोलली का तुझ्याशी? नाही ना, माझे तेच प्रयत्न सुरू आहेत. कधीतरी तिला वाटेल की तिने बोलायला हवं आणि तेव्हा मी तिच्या जवळ असायला हवं. मला एवढंच माहिती आहे. पाहिलंस किती काळजी करतोयस तू तिची. म्हणून म्हणते की आत्या, तुला काय हा भातुकलीचा खेळ वाटतोय? कुठल्याही जोडा जुळवायला? पण मोनिकाशी डिवोर्स होतोय ना तुझा. आता तुम्हा दोघांचं धड नीट काही जमलंच नाही, त्याला कोण काय करणार? म्हणजे हे काही कोणी मुद्दामून घडवून आणलं नव्हतं ना विक्रांत. हो, पण त्याचं सोल्युशन हे नाहीये आत्या. का नाही? मी मोनिका जर तुझी बायको राहिली नाही तर मानसी ही तुझी मेवणी म्हणून राहणार नाही. मग नात्याचा प्रश्न येतो कुठे? आत्या, हे बघ, नाती जोडणं इतकं सोपं नसतं. एक वेळ ती तोडणं सोपं आहे, पण जोडणं इतकं सोपं नसतं. पण तुम्हाला तुमचं नातं जोडण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार नाहीये. एकमेकांशी जोडले गेलात तुम्ही.
अरे जुळलंय तुमचं नातं. तुझं तुला कळत नाहीये का रे? हे बघ आत्ता कुणाला काय वाटतंय ते महत्वाचं नाही. आत्ता मानसीला काय वाटतंय ते महत्वाचं. याचा विचार केलायस तू? मानसी, अगं तू इथे? हो, इथे म्हणजे? नाही अगं म्हणजे मी ऐकलं होतं की तुझं लग्न ठरलंय आणि कुठेतरी आउट ऑफ मुंबई आहे, राईट? आजच होतं ना तुझं लग्न? म्हणून तुला इथे बघून आश्चर्य वाटलं मला. ऍक्च्युली मी माझी मार्कशीट पिकअप करायला आली. ओह ओके. मग झालं का तुझं लग्न ऑलरेडी? नाही होणार आहे लग्न माझं. रूमर्स, राईट? नाही अगं तुझ्याच ग्रुप मधल्या काही लोकांना बोलताना ऐकलं होतं मी, म्हणून विचारलं. नाही, रूमच नाही. लग्न होणार होतं पण ते आता होत नाही, मोडलं. आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहित नव्हतं. बट इफ आय एम नॉट रॉंग तो मुलगा बाहेरचा होता ना? चेन्नई की बँगलोर, राईट? हो. पण तो मुलगा खूप चांगला होता अगं. नाही म्हणजे माझ्या ग्रुपमधली एक मुलगी आहे ना, तिने त्याचं स्थळ बघितलं होतं विवाह मंडळात. आणि तिला जेव्हा कळलं ना की तुझं ठरलंय त्याच्याशी, वेडीच झाली होती अगं ती. आणि इतकं सगळं चांगलं असताना लग्न मोडलं म्हणजे. मनीषा प्लीज, मला नाही बोलायचं ह्या विषयावर. आय डोंट वॉन्ट टू डिस्कस. ओके ओके, आय एम रिअली व्हेरी सॉरी. बरं ते सगळं सोड. तुला माहिती आहे का माझं लग्न ठरलंय? रिअली? येस. गिरीश सातपुते आहे त्याचं नाव. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. मानसी तुला माहिती आहे मला हवा होता ना अगदी तसाच मुलगा मिळाला. आपण कॉलेजमध्ये असताना किती स्वप्न बघायचो ना, आपलं प्रेम व्हावं, आपल्याला एक असा मुलगा मिळावा जो आपल्या मनातलं सगळं ओळखू शकेल. आपल्यावर खूप प्रेम करेल. आणि तुला सांगू, गिरीश ना अगदी तसाच आहे. म्हणजे तो कधी कधी रागावला ना माझ्यावर, त्यात सुद्धा मला खूप छान वाटतं. कारण का त्याला शांत कसं करायचं ना हे फक्त मलाच माहितीये. मानसी तुला माहितीये आम्हाला ना एकमेकांना जास्त काही सांगावंच लागत नाही, कळून जातं ते आपोआप. अगं काय तुझ्याशी बोलते मी? मनीषा, आय एम सॉरी, मला निघावं लागेल. आजी वाट बघत असेल. बरं ठीक आहे नाही. बरं मानसी, वाईट वाटून घेऊ नकोस. तुला खूप चांगला मुलगा मिळेल. टेक केअर. सी यू. अहो, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. नको, आपण उशीर झालाय खूप, झोपूया, नंतर बोल. अहो नंतर वगैरे नाही, माझी तर झोप उडालीये. इतकं अस्वस्थ वाटतंय ना मला. एक काम कर, तू डोळे मीट, मनातल्या मनात आकडे मोज आणि श्वासावर लक्ष केंद्रित कर, झोप येईल तुला. त्यापेक्षा तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना तर पटकन झोप लागेल मला. कुठल्या प्रश्नाचं उत्तर? विक्रांत जो असा अस्वस्थ आहे ना त्याच्यामागे कारण काय आहे? नाही, मी कसं देणार आहे प्रश्नाचं उत्तर, मला काय माहिती आहे? नाही पण खरं सांगू का, मला थोडं थोडं काहीतरी जाणवतंय. काय? म्हणजे तसं नक्की सांगता येणार नाही, पण नाही मी तुम्हाला आधीच सांगते, असं मला उदाहरण वगैरे देऊन पटवता नाही येणार, पण काहीतरी वाटतंय हो. हा हा हा, सांग. सांगते हो, पण मला आधी तुम्ही सांगा की काल तुम्हाला आई ओरडल्या ना, तुम्ही मानसीला भेटायला जाणार होतात म्हणून? नाही, ओरडली असं नाही, ते फार महत्वाचं नाही ग. तुला काय वाटतं ते सांगतो. हो.
काय झालं? अजूनही बंदच आहे का तिचा फोन? आता ती कधी ऑन करेल काहीच माहित नाही. असं तर नसेल, म्हणजे तिच्या फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल वगैरे. मला वाटतं तिने मुद्दाम फोन बंद केला. हो. आता फोन बंद करून तिने सगळी आशा मावळून टाकली. डोंट वरी, मी जे म्हणते ना तुमच्या बाबतीत तेच खरं होणार आहे. म्हणजे काय? ती करेल बघ तुला फोन. आत्या, मी फोन केलेली ती उचलत नाहीये आणि आता तर तिने फोन बंद केला आणि तू म्हणतेस की ती स्वतःहून मला फोन करेल. असं का वाटलं तुला? काहीही बोलतेस तू. ती तुला फोन करेल. आता ती सुद्धा तुझाच विचार करते. आत्या, तू आता प्लीज शांत होशील का? मला असं वाटतंय की विक्रांत आपल्यापासून काहीतरी लपवतो. असं का वाटतंय तुला? नाही, मला नाही तसं वाटत. अगं त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली. तू अगदी ईशाला सांभाळणार आहे तिथपर्यंत नाही, ते सगळं त्यांनी सांगितलं आपल्याला, पण तरी सुद्धा त्याच्या मनात काहीतरी आहे जे त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाहीये. नाही म्हणजे मला आपलं असं वाटतंय त्याची ही जी सगळी अस्वस्थता आहे ना ती मानसीमुळे आहे. नाही ना, कशावरनं तुला वाटतं असं? मी तुम्हाला सांगितलं ना, मला नक्की नाही सांगता येणार असं का वाटतंय, पण म्हणजे उदाहरणं वगैरे नाही देता येणार, पण आई आहे ना मी त्याची, त्यामुळे मुलगा अस्वस्थ आहे एवढं जाणवतंय. नाही, ते पोस्ट वगैरे नको मला. तुला नेमकं असं का वाटतं ते सांग. तेच तर सांगताय. जाऊ दे, मी स्पष्टपणे विक्रांतशीच बोलते. काय? नाही, त्याला स्पष्टच विचारते की मानसीचं लग्न मोडलंय ते त्यांनी फार मनाला लावून घेतलंय का? नाही म्हणजे स्वाभाविक आहे ना, त्या दोघांची एवढी चांगली मैत्री आहे, त्यामुळे त्याला वाईट वाटणं अगदीच साहजिक आहे. पण त्याला हे जे वाईट वाटतंय ना ते तो आपल्यापासून लपवतोय. म्हणजे मानसीला त्रास होतोय ना, याचा त्याला त्रास होतो. खोलू? असं कसं? काकू, काकू, काय ग? काकू, आजी आजोबा कुठे गेलेत? घरात नाहीत वाटत ते. नाही, बघा ना, कुलूप आहे. तुम्हाला सांगून नाही गेले का? अगं मी पण घरात नव्हते, बाहेर गेले होते, ती आत्ता आले. पण तुला फोन नाही केला का त्यांनी? अरे हो, माझा फोन स्विच ऑफ आहे. केला असेल त्यांनी. बघ बघ, त्यांनी नक्की ट्राय केला असेल. आता आजोबांचा फोन स्विच ऑफ येतोय. आजी फोन घरीच विसरली असणार. असं न सांगता ते कधी कुठे जात नाहीत. काही झालं नसेल ना? काय माहिती हो. आणि कळणार तरी कसं? ईशा बरी असेल ना? आत्या, आधीच माझ्या डोक्यात फार गोंधळ सुरू आहे. आता तू हे असं काहीच्या काही बोलून मला वेळ लावणार आहेस का? बघ तू, मी म्हटलं होतं ना ते खरं होतंय की नाही बघ. इतकी वाट बघतोयस ना तिच्याशी बोलण्याची. ती नक्की करेल तुला फोन. माझं गट फिलिंग आहे समज. मानसी, मी म्हटलं होतं तुला हे ना. हा मानसी बोल. मानसी, आता शांत का झालीस? बोल ना, काय झालं? विक्रांत, हा, मी आता घरी आले तर घराला कुलूप आहे आणि आजी आजोबा ईशाला घेऊन कुठेतरी गेलेत. मला माहित नाही कुठे.
आणि शेजारीही कोणाला माहित नाहीये. मला खूप टेन्शन येतंय आणि खूप भीती वाटतेय.